बघितली का मग आमची गावाची पालखी? हो यार, खूपच भारी. सगळे लोक किती एक्साइटमेंट मध्ये येतात पालखीला. खूप छान वाटलं बघून. गर्ल्स आर यू रेडी? तुम्ही पण डान्स करणार आहे? हा मग सर आले, नाही असं कसे आले? चला पैठणीच्या बरोबर इतर पण आता last पर्यंत आकर्षक थांबा. अशी बक्षिसं आहेत तुम्हाला. ओके चला तुम्ही आता रेडी आहात? ओके तयार मयात. ऐका 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 खेळू नका. तयार मयात. एक मिनिट. पहिला डाव भूताचा म्हणतात, बरोबर आहे का नाही? पहिला डाव भूताचा म्हणतात आणि मी तुम्हाला काय म्हणालो की तयार. आदरणीय माजी नगरसेवक सन्मान्य हिराजी भोईर साहेबांचाही आपण हाय. सॉरी गाईज, आमची कियारा कधीच आले बट मी तिला ब्लॉग मध्ये घेतलं नाहीये. आता आमची कियारा पण एक डान्स करणार आहे. येस, करशील ना? नक्की ना? हा चालेल. ही बघ मावशीचा डान्स आहे. तुला वाटतं मावशी डान्स करेल? मावशीचा डान्स आहे, तुला वाटतं मावशी डान्स करेल? नाही नाही नाही. गाईज इथे काका भेटला नाही. मंडळी, तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा सुरुवात करतो कुठल्याही कार्यक्रमाची तेव्हा आपले बाप्पाचा नमन करून आपण त्या कार्यक्रमाला पुढे चालतो आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात करतो, म्हणजेच गणपती बाप्पा. आणि आता या एक गाव एक खोलीमध्ये गणपती बाप्पांचा गाणी वाजणार आहे, डान्स होणार आहे, मग त्याच्यानंतर पुढचे सर्व कार्यक्रम चालू होणार आहे. बघा यांची कोरिओग्राफर या साईडला एक कोरिओग्राफर आहेत. आणि सर्वात सुंदर ऍक्ट म्हणजे आपले गणपती बाप्पा करतात. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. खूप छानशी ऍक्टिंग केलेली. ऍक्च्युली गणपती बाप्पाचा त्यांनी मुखवटा घातलेला आहे ना, त्याला दिसत नाहीये त्या बाळाला, त्याच्यामुळं थोडंसं जरा दडबड झालेली आहे. पण असू द्या, लहान मुलं आहेत आणि लहान मुलं तुम्हाला माहिती आहे देवाघरची फुलं. खूप छान ऍक्ट झालेला आहे, मस्त वाटला बघून. मंडळी त्यांना गिफ्ट आपलं कर्तव्य आहे ना. चला जोरदार टाळ्या. क्या बात आहे. टाळ्या. इवन शी डोंट नो म्हणजे कसं तिला ऍक्ट पडतं, देखील किती लहान आहे बघा. शी इज सो क्यूट. तिचं लहान एवढं वय सिनियर केजी मधील. चला आपल्याकडे वेळ नाहीये. तुमच्या या सर्व मुलांची आपण मुलाखत नंतर आपण घेणार आहोतच. मंडळी अजून एक गाणी.
मराठी नाट्याची स्वीकृती राधा राणी की कोई भी रिक्शा वाला रेडी नहीं यार। हॅलो, कुठे आहे तू? कितना मंडळी कॉन्सेप्ट म्हणजे कोपरी गावाची काय स्टोरी आहे, त्या कोपरी गावाची स्टोरी सांगतात. धीरजे जरा धीरजे. आणि काय उगाच तू सांग मला. मी इथे कोणत्या तरी आई चिखलादेवी गावदेवी मंदिराजवळ आली आहे चालत. अच्छा, आपल्या आईच्या मंदिराजवळच उभी आहेस का तू? ठीक आहे ठीक आहे, आईनच 2 मिनिटात तुला घेवाला. ये क्या है? चालत आलायस? गाडी कुठे आहे तुझी? अगं ती गाडी ना, ते आपल्या काकाच्या पोरीचा साखरपुडा होता ना, तिला एंट्रीला पाहिजे होती, तये दिली आहे. बस बस तिचे यो गाणं ना तिच्या साखरपुड्याला लावायचा आहे, आता नाही. येऊ दे, चल आपण रिक्षा बघू. अरे यार, तू का डोक्यावर पडलाय काय? इथे मला एक भी रिक्षा नाही मिळत, इसलिए मी तुला मला घ्यायला बोलवलं. आणि तू परत मला रिक्षा पकडायचं बोलतोय. अगं शोधला तर ना देव पण भेटतो. ही रिक्षा काय आहे? चल चला चला. हरिओम हरिओम. 15 रुपये सीट. हरिओम हरिओम नगर. हरिओम बाया. अरे तू बस साईडला. काका हरिओम नगरला येणार? हा बसा भाऊ. अरे हे काय, आपण तर कोपरी गावात चाललेलो ना, मग हे हरिओम नगर कुठून आलं मध्येच? सांगतो. कोपरी गाव यो ठाण्याच्या एका कोपऱ्यात बसलाय, म्हणून त्याला नाव पडला कोपरी गाव. पण फक्त कोपऱ्यात बसलेला गाव नाही, तर ठाण्याची सुरुवात पण आणशीच होते न शेवट पण आहेच होते. आणि कोपरी पासूनच मुंबईची सुरुवात होते. बस बस काका, इथे साईडला गेटवर थांबवा. तुला ते चायनीजचं दुकान दिसतंय? हो. ते हरिओम नगर म्हणजेच मुंबई मधून येतो. हो. आणि तुला तो मटणाचं दुकान दिसतोय, तो आपल्या ठाण्यामधून येतो. अच्छा, ओके. म्हणजे असा एक पाय आहे टाकला की मुंबई आणि एक पाय तय टाकला की ठाणा. असं तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, ठाण्यात मुंबई, ठाण्यात मुंबई. सगळी देखो. रुक रुक रुक, हे काय चाललंय तुझं? आणि एक मिनिट, मला सांग,
तुला एवढी काय आवड आहे तुझ्या गावाची? आता क सांगू तुला, आमच्या गावात सगळे आम्ही आगरी पोलीस लोक येतो. सगळे आमचेच नातेवाईक ना सगळं आमचंच कुटुंब आहे. जसे बाकीची लोक व्यवसाय धंद्यासाठी शहरात येतात तशी आमची लोक काही गेली नाही. इथेच त्यांनी त्यांचा व्यवसाय धंदा सुरू केला. तो म्हणजे शेती करायचा, भाजी विकायचा, ना मच्छी पकडून मच्छी विकायचा धंदा. आणि मग कवरा पण केला तरी यो गाव त्या माझ्या मनांची सुटत नाही. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावना गंग, जीनच्या कपडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले करंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. ना छोटी घरं, जिथे बघावं तिथे नुसतं बिल्डिंग्स बिल्डिंग्स आणि बिल्डिंग्स. आता क बोलू, गेले ते दिवस न राहिल्या त्या आठवणी, न विकल्या त्या जमिनी, न नुसत्या राहिल्या त्या गंठणी. मतलब पहिला आमच्या गावात जाम अशी मोकळी जमीन होती. सगळ्यांची अशी मोठी मोठी पण बारकी बारकी घरं होती. व्हॉट इज मोठी मोठी आणि बारकी बारकी? म्हणजे नक्की मोठी की बारकी? अरे म्हणजे पहिला अशी लोक एकाच घरात राहायची. मग अशी मोठी घरं असायची पण बिल्डिंग सारखी उंच नाही. वरती कौलं आणि पत्रा लावलेली अशी बारकी बारकी. फेर काय झालं? मग काय आमचे गावान लोढा वगैरे नाही हका आला आणि तो आम्ही येऊन बी नाही देणार आमच्या गावान. मग तो लोढा असो, हिरानंदानी असो किंवा तो सरकारचा क्लस्टर असो, तो आम्ही त्यांच्या मस्टरवरतीच ठेवू. फक्त गावान येऊ देवाचो नाही. कारण आम्ही जरी आता एकत्र एका घरात राहत नसलो तरी आमच्या गावाची एकी जाम आहे. हे बाहेरचे बिल्डर येतील आणि आम्हाला औशी खोली देऊन आम्हाला चांदपणा शिकवतील. नाही नाही, आमच्या गावांची भूमिपत्र आमचा गाव घडव पण शकतान, वारव पण शिकवली छानपणा करतो. पहिला गाव माझा जांभारी होता, हिरवे हिरवे झाडांशी भरलेला होता. पहिला गाव माझा जांभारी होता,
इतिहास चांगला. आता तुला भविष्य सांगू? वाव, तुला भविष्य पण सांगता येतं? सांग सांग बघू. हो, दे तुझा हात दे बघू. माझं तर ठरलंय बाबा आधीच. हे बघ, दुसऱ्या कोणाचा तरी हात माग तू आता. अगे ए भवाने, लगीन करायला ना माग तुझा हात, भविष्य बघायला मागतो. अच्छा अच्छा, सॉरी. टेक टेक. ए जॉलीकॉट, ई, तू हे असं जॉली जॉली खेळत राहतोस ना, म्हणून तुझ्या आयुष्यात अजून कोणती डॉली नाही येत आहे. ठीक आहे ठीक आहे, येईल ती म्हणा भविष्यात. आता जरा आपले गावचे भविष्यावर बोलू. तुला ते मागे उभी आण ती पोरं दिसतात? अच्छा, ते तिथे गर्दी करून उभे आहेत ते? हा, तीच तीच. ती आपल्या गावांची गावदेवी चिखलादेवी गोविंदा पथकाची पोरहान. ह्यांनी आतापर्यंत 8 थर लावायचा उपक्रम केलाय आणि या वर्षी हे लोक 9 थर लावतील. यो यांचा भविष्य आहे. मग पोरांनो, लावणार ना कडक 9 थर? आणि ही पोरं नुसतं दहीहंडीलाच खांद्याला खांदा लावून उभी नसतात, तर गावातल्या प्रत्येक सणाला, कार्यक्रमाला, प्रत्येकाचे सुखदुःखान ही पोरं नेहमी एकमेकांना धीर देण्यासाठी न गावाची कामं करण्यासाठी कायम उभी असतात. क्या बात कर रहा है, इतकी भारी आहे ती पोरं. ए, त्यांना अजून एक काम सांगशील का? काय ते? त्यांना आता 9 थर लावायला सांगशील का? औरा मारीन ना तुला. तुला काय खावाचं काम वाटला का 9 थर लावायचं म्हणजे? ही आपली पोरं महिनाभर सराव करतात, तवा काही जाऊन ती थरावर थर लागतात. आणि ह्यासाठी सगळ्यात महत्वाचा लागतो तो म्हणजे कळशीत कळशी. व्हॉट इज कळशीत कळशी? कळशीत कळशी मॅन, द सातत्य. कन्सिस्टन्सी बोलायचंय का तुला? हा, तेच ते. का असतं ते तुमचा? ओ गॉड. आता मी तुला काय बोलत आहे, चल तुला आता दाखवतोच. गोविंदाला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला, गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. गोविंदा रे गोपाळ, गोविंदा रे गोपाळ, आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला, गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा, ती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही लेता ये बंदा, ती पण उंचावर बांधा. करायचा नाही औंधा, आला 10 थरांचा गोविंदा. तुझ्या घरात नाही पाणी घागर, हाताळी रे गोपाळा. घरात नाही पाणी घागर, हाताळी रे गोपाळा. हे हलकी बोलते भित्तर तारा, कालावरी ढोलकी गोविंद गोपाळा. नंदाचा कान्हा खाली धिंगाणा, खाली धिंगाणा, संगीताच्या गोपाळांचा रंग तो मेळा. एक गोकुळच्या चोरांचा लय बोलबाला, माखली चोरात आहे बन्सीवाला. हे गोकुळच्या चोरांचा लय बोलबाला, माखली चोरात आहे बन्सीवाला. हट्टीभर आमचा डोळा, दह्या दुधाचा काला, हा दुधाचा काला. हे नाद करायचा नाही औंधा, आला 10 थरांचा गोविंदा. हे चिखलादेवी म्हणजे एक्झॅक्टली आहे तरी कोण? मी जेव्हापासून इथे आली आहे तपसे मी हेच नाव बघते सगळीकडे. आई चिखलादेवी मंदिर, आई चिखलादेवी मार्ग, आई चिखलादेवी मित्र आणि महिला मंडळ आणि आई चिखलादेवी गोविंदा पथक. अगं, तुला भविष्य सांगणारे जाम भेटतील, पण भविष्य बदलण्याची ताकद जी पुरवते ती म्हणजे आमची चिखलादेवी. पण चिखलादेवी हे नाव कसं पडलं? चिखल म्हणजे वल्ली माती,
आणि असं म्हणतात की देवीची स्वयंभू मूर्ती चिखलातूनच सापडली, म्हणून नाव पडला चिखलादेवी. पण एक्झॅक्टली मूर्ती सापडली कशी? खूप वर्षांपूर्वी कोपरी यो शेतीप्रधान छोटासा गाव होता. एके दिवशी एका शेतकऱ्याच्या नांगराला चिखलाखाली दगड लागला. त्याने माती बाजूला केली, तेव्हा त्याला देवीची दिव्य मूर्ती सापडली. और फिर? मग त्याच रात्री गावातील ज्येष्ठ मंडळींना स्वप्न पडला की देवीने स्वतःला त्या ठिकाणी स्थापित करून ग्रामरक्षिका म्हणून पूजा करायचा संकेत दिला. मग त्या ठिकाणी आईचा छोटासा मंदिर उभारला आणि तोच आज मोठ्या मंदिरात रूपांतरित झाला आहे. पण या बायका काय करतात? नवीन नवीन उपक्रम राबवतात आणि मोठ्या उत्साहाने सगळे सण साजरे करतात. मग हा कोणता फेस्टिवल आहे? यो आमचे चिखलादेवीचा पालखी सोहळा. दरवर्षी पौष पौर्णिमेला आईची जत्रा असते. त्याचे एक दिवस आधी संपूर्ण गावात आईची पालखी काढतात आणि त्यात संपूर्ण गावातली मंडळी आपले रुसवे फुगवे सोडून एकत्र येतात आणि मोठ्या आनंदाशी आईचा पालखी सोहळा साजरा करतात. पालखीला जायचा, जायचा पालखीला, पालखीला जायचा, जायचा पालखीला. आमची गावाची पालखी. हो यार, खूपच भारी. सगळे लोक किती एक्साइटमेंट मध्ये येतात पालखीला. खूप छान वाटलं बघून. हा आवाज कसला येतोय? आणि अगं हा टाळ मृदुंगाचा आवाज आहे आणि इथे कीर्तन चालू आहे. कीर्तन म्हणजे इथे विठ्ठलाचं पण मंदिर आहे का? हो. आणि मग ह्या मंदिराच्या मागची स्टोरी काय आहे? अगं जाम वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा आपल्या गावात एक वृद्ध जोडपं आलतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पंढरपुराहून इथेच राहायला आलो आहे. हे ऐकून गावभर आनंद पसरला. पण दुसऱ्याच दिवशी ते जोडपं दिसेनासं झालं आणि त्यांना शोधताना गावकऱ्यांना तिथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती सापडली. आणि तेव्हा लोकांना कळलं की हे साधारण जोडपं नव्हतं, साक्षात विठ्ठल रखुमाईच होते. आणि मग तिथेच गावकऱ्यांनी विठ्ठल रखुमाईचं मंदिर उभारलं आणि दरवर्षी इथे माघ महिन्यात सप्ताह भरतो. कुठून कुठून लोक येतात, भजन कीर्तन करतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. चल तुला ह्याची एक झलक दाखव.
एकला विठुरायाला संसार पेलना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला संसार पेलना रखुमाई 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 एकल्या विठुरायाला संसार पेलना. किती छान कीर्तन झालं ना. आणि स्पेशली ती एक लाईन, एकल्या विठुरायाला हा संसार पेलना, अजूनही माझ्या कानात घुमते. हो, आणि बघ ना, जसं विठुराया एकटा संसार करू शकत नाही, त्याला रखुमाईची साथ आवश्यक आहे. तसंच स्त्रीशिवाय आपलं जीवन, कुटुंब, समाज सगळंच अपूर्ण आहे. एकदम बरोबर. आई, बहीण, पत्नी, मुलगी, प्रत्येक रूपात स्त्री या जीवनाला अर्थ देते. हो, आणि म्हणूनच प्रत्येक मुलीला जन्म घेवायचा हक्क आहे. आणि लोकनेते दिवा पाटील यांनी लोकांना हेच पटवून दिलं. बेटी वाचवा म्हणजे भविष्य वाचवा. आणि त्यांनी लिंग निदान चाचणी थांबवण्यासाठी जी आंदोलने केली, त्यामुळे कितीतरी प्रमाणात स्त्री भ्रूण हत्या कमी झाली. खरंच आजही काही ठिकाणी मुलगी नको, वंशाला दिवाच पाहिजे अशी मानसिकता आहे. हो, पण तरीही आज दिवा पाटीलांचे विचार लोकांना जागरूक करतात. आणि फक्त लिंगनिदानाविरुद्धच नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि समाज जागृतीसाठी त्यांनी खूप कामे केली. आणि
खूप छान एक नंबर केला. पूर्ण कॉन्सर्ट पाहू शकता, एक नंबर होता. आणि गावची परंपरा, गावची इतिहास, गावचा भविष्य सर्व सुंदर सादर केलेलं आहे. खूप भारी वाटलं आहे बघून. आणि आता पुढे बघूया आपण काय बघायला अजून भेटतंय. खरोखर खूपच भारी होतं. झांजुराचे हौलूबाई मेरी ये गो, हे गाणे गो झांजुराचे हौला झांजुराचे हौलूबाई मेरी ये गो, हे पैयाचा धुले रागो हौलाय धुले रागो, उरे तुझे मेरी ये गो, हे पैयाचा धुले रागो हौलाय धुले रागो, उरे तुझे मेरी ये गो, हे मिरचोली फाटली गो हौलाय फाटली गो, कोपऱ्या दाटली गो, हे मिरचोली पाटली गो हवलाय पाटली गो, कोपऱ्या दाटली गो, हे चिंताना परली गो हवलाय परली गो, पाठीचे बंधवाना न चिंताना परली गो हवलाय परली गो, पाठीचे बंधवाना. नाही का अगदी खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये, खास करून आमच्या महिला मंडळाच्या म्हणजे महिलांच्या हृदयामध्ये नक्की धडधड थोडीशी वाढली. बाई ग पैठणी गेली असं नको व्हायला. चला आणि आता बघूया चिठ्ठी आमच्या निधीत घेणार. लकी ड्रॉचे विजेता आहे भूमिका राजपूत. भूमिका राजपूत इथे ज्या उपस्थित असतील त्यांनाच पैठणी मिळेल. घरी गेले असतील त्यांना मिळणार आहे. या पाटील, आमची गौतमीताई पाटील, प्रणव पाटील, आमचे प्रणव पाटील यांचा सन्मान. आणि प्रणव पाटील यांचा सन्मान मी विनंती करतोय की आदरणीय आमचे कोटवानी सर, आपण प्लीज त्यांना ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. कारण का खास करून आमच्या या भूमिपुत्र घटकाचा इतिहास त्यांनी या मंचावरती मांडला, आपला कोकणचा इतिहास त्यांनी मंचावरती मांडला. आणि पुढचा सन्मान देवश्री पाटील यांचा सन्मान आपण करायचा आहे. आणि मी विनंती करतो की आमचे आदरणीय माधुरे पाटील यांना, स्थानिक लाडक्यांच्या नगरसेविका माधुरे पाटील आणि रोशन मात्र यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. आणि रोशन मात्र यांचा सन्मान मी विनंती करतो की आपण संयुक्त करायचा. दिलीपजी पाटील आणि रोहितजी गायकवाड साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण रोशन पाटील यांचा सन्मान आपण करायचा आहे. रोशन मात्रे यांचा आपण सन्मान. आणि आपले डीजे बरे का, आमचा आवाज मुख्य आपल्यापर्यंत पोहोच. आणि नंतर उन्नती पाटील, प्लीज आपण पण या मंचावरती यायचंय. उन्नती पाटील आणि मी संतोषजी बोडके आणि मनोज गुप्ता आणि शिवसेना परिवार यांच्या माध्यमातून हा पुढचा सन्मान करण्याची विनंती करतोय. आणि आज मंडळी शहराची पाटील आणि त्यांचा सन्मान आपण पाहतो. त्यांच्याच बंधूंकडून देतो. बघा काय सन्मानाची बाब आहे. वा, अभिमानास्पद बाब आहे, खूप अभिमानास्पद बाब आहे. आणि महिला
मम्मीचं हे जेवण बघा, दाखव. कशी पण बसले पागल. मम्मीचं जेवण बघा. आता मला जाम भूक लागले. आम्ही आताच जेवलो, पण आता गोळ्या खाल्ल्या ना, मग आता जेवायचं नसतं. हॅलो आई आई, काय झालं? इकडे नाही. आई घाईस एंट्रीला एक नंबर गाणं वाजलंय. डोंगर चढून आले, डोंगर. कसं आली या मी परत येते. नाही नॉर्मल आहे. खाली कोण गाईज आमची आत्तू परत येते. रिटेक. कमॉन कमॉन कमॉन, ये ये ये. पहिला आकडा आला. सो गाईज इथे वॉफल आणलेत. ही पार्टी माझ्याकडून आहे तुमच्याला. ही पार्टी माझ्याकडून आहे तुम्हाला. असंच बघू. वॉफल पार्टी, वॉफल पार्टी. आयतं खाणारी माणसं आहे बघा. आयते ब्लॉगर. जा काल्या. गरम पाहिजे तुला. गरम नको करू, कडक होईल. तिथं तिथे दाखवते बघ कशी. ते वॉफल्स खायला बसलेत सगळेजण. ए पार्टी माझ्याकडून आहे का. रात्रीचे 2:45 वाजलेत. दाखवला. ये बघ माई कॅप्चर हुआ.